पंढरीनाथ महाराज की जय। आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि आता थेट जाऊयात पंढरपुरात त्या ठिकाणी कसं वातावरण आहे हे सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। सागर, काय सांगाल, कसं वातावरण सध्या पंढरी नगरीत आहे? अगदी लाखोंच्या संख्येने वारकरी इथे जमलेले आहेत। नक्कीच लाखोच्या संख्येने वारकरी जे आहेत ते पंढरपुरामध्ये जमलेले आहेत आणि अवघी दुमदुमली पंढरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की गेल्या 2 दिवसापासून पंढरी नगरीमध्ये लाखो वारकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर कर्नाटक असेल, बेळगाव असेल, या ठिकाणचे अनेक वारकरी, गोव्यातीलही काही दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावरती प्रत्येक वारकरी हा स्नान करण्यासाठी येतोय। प्रत्येक संतांच्या पालख्या ज्या आहेत त्या चंद्रभागेच्या काठी येतात आणि या ठिकाणी येऊन स्नान करतात आणि आपलं पाप नाहीसं करतात, अशी भावना या सर्व वारकऱ्यांची असते। असं म्हटलेलं आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा। याप्रमाणे म्हणजे